सबस्क्राइब करा आणि पाहत राहा बीटा क्रांती न्यूज। शहाबाई यादव साहित्य गौरव, चंद्रकांत देशमुखे साहित्य सेवा पुरस्कारांची घोषणा। रेणावे येथील श्रीमती शहाबाई यादव सांस्कृतिक साहित्य कला विकास मंचच्या वतीने देण्यात येणाऱ्या साहित्य गौरव पुरस्काराने ज्येष्ठ लेखक कैलासवासी विजय बाबर, शकुंतला होडमाने आणि महेश कराडकर, तर कविवर्य चंद्रकांत देशमुखे साहित्य सेवा पुरस्काराने शांतीनाथ मांगले आणि सत्येंद्र कामत यांना सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती मंचचे सचिव धर्मेंद्र पवार व निवड समितीचे अध्यक्ष प्राध्यापक संजय ठिगळे यांनी दिली आहे। मंचच्या वतीने प्रतिवर्षी रेणावे येथे आयोजित करण्यात येणाऱ्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनामध्ये श्रीमती शहाबाई यादव साहित्य पुरस्काराचे वितरण करण्यात येते। संमेलनाचे हे यंदाचे 22वे वर्ष आहे। यंदा 11 व 12 जानेवारी असे 2 दिवस साहित्य संमेलन होणार आहे। यंदाच्या श्रीमती शहाबाई यादव साहित्य गौरव पुरस्काराचे मानकरी असलेले गारडी येथील कैलासवासी विजय बाबर म्हणजे शेत शिवारावर नितांत प्रेम करणारे संवेदनशील व्यक्तिमत्व। शालेय जीवनापासूनच ते वाचन करायचे आणि त्यातूनच ते लेखन करू लागले। विविध नियतकालिके, दिवाळी अंकातून त्यांच्या कथा प्रसिद्ध झाल्या। कथा स्पर्धेत बक्षिसेही मिळाली। त्यांचे उन्मळ आणि ठेच हे कथासंग्रह प्रसिद्ध झाले आहे। ग्रामीण जीवन, शेती, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि भेटलेली माणसे ही त्यांच्या लेखनाचा केंद्रबिंदू होती। वाचन, लेखन आणि साहित्य चळवळ टिकावी, वाढावी यासाठी ते प्रयत्नशील होते। शकुंतला होडमाने या ब्रह्मनाळ तालुका पलूस येथील अशिक्षित महिला कवयित्री आहेत। लहानपणापासून त्या स्वरचित कविता गातात। घरच्या गरिबीमुळे लहानपणापासून जात्यावर दळण दळावे लागे, यामुळे त्या जात्यावरची गीते म्हणत त्यातून त्या कविता करू लागल्या। शेती, माती, कृष्णा नदी, शेळ्या, मेंढ्या, बैल व शेतीच्या अवजारावर अनेक गीते केली आहेत। अहिल्याबाई होळकर, मल्हारराव होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई, छत्रपती शाहू महाराज, यशवंतराव चव्हाण, डॉक्टर पतंगराव कदम यांच्यावरही स्वतः गाणी बनवली आहेत। याचे व्हिडिओ फार लोकप्रिय झाले आहेत। सांगली येथील महेश नामदेव कराडकर यांचा कबूतरखाना हा काव्यसंग्रह 2013 मध्ये प्रकाशित झाला। या संग्रहाला अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत। तसेच त्यांनी दैनिक नवशक्ती, मुंबई वृत्तपत्रात शेल्क फल्क सदराचे लेखन, सांगली आकाशवाणीवरून प्रसारित मुक्तांगण, प्रतिबिंब, प्रभातीचे रंग, श्रुतिका मालांचे लेखन, ग्रीन FM वर मिस्टर अँड मिसेस कसनुस्कर श्रुतिका, दैनिक पुण्यनगरीमधून काहीही सदराचे लेखन, अक्षर रुची मिळून साऱ्याजनी, कवितार्थी, झपुर्झा, प्रतिबिंब, किशोर, निसर्गसेवक अभिजात, लोकमत, सकाळ, पुढारी आदी नियतकालिके व दैनिकांमधून कविता प्रकाशित झाल्या आहेत। विविध विशेषांकाच्या संपादक मंडळात सहभाग दिला आहे। 2015 साली 88व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी पंजाबमधील गुमांच्या संमेलनात निमंत्रित कवी म्हणून सहभाग घेतला, तर चतुरंग अन्वय दिवाळी अंकाचे ते संपादक आहेत। यंदाच्या कविवर्य चंद्रकांत देशमुखे साहित्य सेवा पुरस्काराचे मानकरी बल्लवडी भाळवणी येथील शांतीनाथ रामचंद्र मांगले कथाकथन, एकपात्री नाटकर्मी म्हणून लोकप्रिय आहे। कथाकार, नाट्यलेखन, कवी म्हणूनही ते परिचित आहेत। वराड निघाले लंडनला पुरुषोत्तम देशपांडे लिखित, तर स्वलिखित बंड्या आई बनतोय याचे त्यांनी सादरीकरण केले। त्यांच्या गाजलेल्या सादरीकरणाच्या विनोदी कथा आनंदी, गुरु, यल्लमाच्या नावानं चांग भलं, टपका, गौड बंगाल, टिपल्या, ढम्या, गुरुजी, सुंब जळला तरी, ओवाळणी, व्हाईस चेंजर दिवाळी अंकातून साप्ताहिक मधून प्रकाशित झाल्या आहेत। राज्यस्तरीय राजनेमी कला क्रीडा क्रांती कथाकथन स्पर्धेत द्वितीय तर राज्यस्तरीय कथाकथन स्पर्धा मंगळवेढा प्रथम क्रमांक पटकावला। दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलन एडेनिपाणी, आकाशवाणी सांगली, क्रांती सहकारी साखर कारखाना कुंडल, साहित्य संमेलन कडोली, चिपळूण युवा ग्रुप, लठ्ठे एज्युकेशन, सुवर्ण महोत्सव, कथा महोत्सव विटा, शारदीय व्याख्यानमाला उंडाळे, मालोजीराजे व्याख्यानमाला फलटण, आचार्य अत्रे साहित्य संमेलन सासवड, हुतात्मा संकुल वाळवा आदी असंख्य कार्यक्रमात त्यांनी कथाकथन केले आहे। बलवडी येथे 32 साहित्य संमेलनाच्या आयोजनात त्यांचा सक्रिय सहभाग आहे। ज्योतिर्लिंग साहित्य सेवा मंडळाचे 14 वर्षे अध्यक्ष, नंतर सचिव,
तसेच सावित्रीबाई फुले विद्यालयात 5 साहित्य संमेलनाचे आयोजन केले. मांगले यांचे आनंदी विनोदी आत्मसन्मान, कथासंग्रह, कलावती, कादंबरी, आगळी वेगळी माणसं, व्यक्तिचित्रण, बेबंदशाही, कविता संग्रह प्रकाशनाच्या मार्गावर आहे. पलूस येथील सत्येंद्र सुरेश कामत हे 81व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात निमंत्रित कवी आहेत. मराठी, हिंदी, कोकणी, इंग्रजी भाषेत त्यांचे लेखन आहे. विविध दैनिकात तसेच अनेक दिवाळी अंकात लक्षवेधी कथा, कविता, चारोळ्या, अतिलघु कथा प्रकाशित झाल्या आहेत. भास्कर नंदी फिल्मच्या आगामी गेट टुगेदर लघुचित्रपटाचे लेखन केले आहे. आकाशवाणी सांगली केंद्रातही त्यांचे कथाकथन झाले आहे. खोटी खाईटी, हरवलेले शब्द, मुरलेल्या यातना, सामाजिक कादंबरी, ग्रामीण कादंबरी प्रकाशित झाली आहे. त्यांना कविवर्य चंद्रकांत देशमुख साहित्य सेवा पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात येत आहे. रविवार 12 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता रेणावी येथे होणाऱ्या 22व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात पुरस्कारार्थींना सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती धर्मेंद्र पवार यांनी दिली आहे.